एक एक दिवस आहे ना असा जातो ना की आपल्याला काही काम करायची इच्छा होत नाही, काय होतं काय कळत नाही. मला तर असंच झालं होतं आज. 12:30 वाजले होते ना, तरी पण मी जास्त काही काम वगैरे केलेलं नव्हतं, जेवण पण केलेलं नव्हतं. जानूला जेवायला दिलं होतं, ते समोरचा राडा वगैरे आवरून घेतला, पसारा आवरून घेतला आणि नंतर म्हटलं चला ते बाकीचे जे कामं पडलेले आहेत ना ते मलाच आवरून घ्यायचे आहेत नंतर पण. तर सगळं किचन वाटं वगैरे आवरून घेतलेलं होतं, भांडे पडलेले होते सकाळपासूनचे ते पण घासून घेतले आणि पीठ आणलेलं होतं गावाकडून ना. म्हटलं याला ना जास्त दिवस ठेवलं ना तर याच्यामध्ये चाळण आहे ना, त्याच्यामुळे आळ्या पण लागतात. आणि असंच एकदा झालं होतं माझ्यासोबत, असंच भरपूर सारं पीठ दळून आणलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ना आळ्या झाल्या होत्या. मी काय ते चाळून वगैरे ठेवलेलं नव्हतं, म्हणून आहे ना मी अगोदर चाळून ठेवलेलं होतं. आणि जी गोणी आहे ना ही माझी पिठाचीच गोणी आहे, ती चांगली व्यवस्थित धुतलेली, त्याच्यामुळे त्याच्यात किती जरी दिवस पीठ ठेवलं ना तरी पण खराब होणार नाही. माझे कपडे वगैरे सगळे पिठाचे झाले होते, मी अगोदर तर चेंज वगैरे करून घेतलेलं होतं. आणि नंतर ही गोणी आहे ना धुवून घेतली, म्हटलं ही ना नंतर कशाला पण कामं येईल. आणि मला नक्की सांगा तुम्ही की मी व्हिडिओमध्ये जास्त फास्ट बोलते का, कारण की 1 मिनिटाचा व्हिडिओ असतो, त्याचं सगळं कवर करायचं असतं, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट बोलावं लागतं आणि व्हिडिओ पण थोडासा फास्ट करावा लागतो. काल एक कमेंट होती की तुम्ही खूप फास्ट बोलता म्हणून, तर नक्की कमेंट करून सांगा जास्त फास्ट बोलते का म्हणून मी. तरी ते दुपारी आहे ना जानूला थोड्या वेळ झोपी घातलं होतं, कारण की तिला ना ट्यूशन पण नव्हतं. आणि नंतर झोपेतून उठल्यावर आणि मला पास्ता खायची इच्छा झाली होती, माझ्यासाठी पास्ता ठेवला. तोपर्यंत जानू पण उठलेली होती, आम्ही दोघी जणी मस्त इथे पास्ता वगैरे खाऊन घेतलेला होता. आणि नंतर आता मला ना अजून फरशी पण पुसायची होती. आज फरशी पण पुसलेली नव्हती, रोज तर मला फरशी पुसल्याशिवाय अजिबात करमत नाही, पण आज मी ती पण पुसलेली नव्हती. चला तर आता इथे पास्ता वगैरे खाऊन घेतला, झाडून वगैरे घेतलं आणि नंतर ना फरशी वगैरे पुसून घेते. भेटू अशाच एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय.